गौकर ज्या काश्मीरमध्ये बॅड आणणारा आतंकवादी होतो, तर त्या निषेधार्थ आपण या ठिकाणी शोकसभा घेतली. तर आपण काय सांगाल, कशा प्रकारची आता कारवाई सरकारने केली पाहिजे? 22 तारखेला जो काश्मीरच्या पहलगाममध्ये हल्ला झालेला आहे, निष्पाप पर्यटकांवर जो हल्ला झालेला आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आज दौंड शहरामध्ये एक शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेचे आयोजक श्री सचिन कुलते, त्यांचे सर्व सहकारी, शिवस्मारक समिती या सर्व जणांनी दौंड शहरातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आणण्याचं काम केलं. त्यामुळे आपला भारत देश किती बुलंद आहे आणि आपल्याला कुठलीही शक्ती, कुठलीही ताकद अशी कमजोर करू शकत नाही, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी सर्वपक्षीय सर्व जाती धर्मातल्या लोकांनी मांडली. केंद्र सरकारकडे एकच मागणी राहील, किंवा जो हल्ला झालेला आहे हा निष्पाप लोकांवर झालेला आहे, तो काही तिथल्या स्थानिकांनी केलेला नाहीये, हे बाहेरनं आलेल्या अतिरेक्यांनी, त्यांना ट्रेनिंग बाहेर मिळालेलं आहे अशा लोकांनी केलेले आहे आणि ह्या भारत देशाचे तुकडे करू पाहणाऱ्या लोकांनी केलेले आहे. तर अशा लोकांचा बिमोड करणं हे केंद्र सरकारचं कर्तव्य आहे, प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. याचा भान सर्व जणांनी ठेवावा. तेव्हा माझी अशी मागणी राहील की या लोकांचा बिमोड करून त्यांना योग्य ते शासन मिळावं, अशा प्रकारची विनंती या भारत सरकारला मी करतो आणि या ठिकाणी थांबतो आणि या सर्व जे गेलेले लोक आहेत, जे पर्यटक आहेत, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. काही लोक या आतंकवादी भ्याड हल्ल्याच्या संदर्भात काही नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे मेसेजेस व्हायरल होत आहे. अशा लोकांना आपण काय संधी द्याल? आता माझ्या आधी काही लोकांनी या ठिकाणी व्यक्त केलं, किंवा काही लोक यामध्ये व्यावसायिकरित्या आपली पोळी बाजू पाहत आहेत. तर असे काही लोक असतात, प्रत्येक जाती धर्मात असे लोक असतात, किंवा अशा घटना जर घडल्या तर एखाद्या समाजात, एखाद्या धर्मात, एखाद्या जातीत वेगवेगळ्या प्रकारच्या भावना पसरवायच्या आणि हे तेढ अजून कसं वाढेल अशा प्रकारे लोक वाट पाहत असतात. तर अशा लोकांना शोधून काढणं हे सरकारचं काम आहे आणि प्रत्येक भारतीयाचं सुद्धा काम आहे. तर हे काम नक्कीच करतील आणि अशा प्रकारची भूमिका हे प्रत्येक भारतीय घेईल, हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. पहलगाम जम्मू काश्मीर येथील झालेल्या बॅड हल्ल्याच्या निषेधार्थ आणि तिथं शहीद झालेल्या आमच्या 28 टुरिस्ट, त्यातले काही महाराष्ट्रातले पण आहे, पण या संपूर्ण देशातील आहेत, यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याकरता आणि या झालेल्या बॅड हल्ल्याचा निषेध करण्याकरता दौंड शहरात शिवजयंती उत्सव समिती, यावर्षीचे अध्यक्ष माननीय निखिल स्वामी आहेत, आणि शिवस्मारक समिती, ज्याचे दोन प्रमुख कार्यकर्ते आमचे अशोक जगदाळे पाटील आणि सचिन कुलते मनोहर बोडके यांनी ठरवलं की दौंड शहरामध्ये या संतापाला वाढ देण्यासाठी आपण सर्वपक्षीय इथं सभा ठेवू, आणि त्याला दौंडकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. सर्व जातीतील, सर्व धर्मातील, सर्व वक्ते, सर्व कार्यकर्ते, नागरिक इथं आले आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खरं तर या संपूर्ण 140 कोटी भारतीयांची ताकद काय असते, तर ज्या ज्या वेळेला देशावर अडचण येते, संकट येते, समस्या येते, त्यावेळेला या देशातील 140 कोटी लोक एकत्र येतात. तेच या निमित्ताने आज दौंडमध्ये पण दिसतं.